नमस्कार. अविरत थोडं सोशल पेजवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज 6 जानेवारी मराठी पत्रकारिता दिन. 1832 साली बाळकृष्ण शास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा पाया रचला. तोपासून ते आजपर्यंत पत्रकारितेच्या विश्वामध्ये झपाट्याने बदल घडून आलेत. महाराष्ट्राच्या आणि जवळजवळ भारताच्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर पत्रकारितेने मोलाचा वाटा दिलाय. पण तरीही ज्यांनी जगाला प्रश्न विचारून भंडावून सोडलं अशा पत्रकारांना देखील प्रश्न विचारणं गरजेचंच आहे आणि आज अनेक प्रश्न त्यांच्यावर उठतायत देखील. म्हणूनच या प्रश्नांची उकल करण्याकरिता आणि आपल्या शंकांचं समाधान करण्याकरिता आपल्यासोबत संदीपजी प्रधान इथे उपस्थित आहेत. 18 वर्ष लोकसत्तेमध्ये, 5 वर्ष महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि गेली 6 वर्ष लोकमतमध्ये त्यांनी पत्रकारितेचा अनुभव घेतलाय. सध्या ते वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून लोकमतमध्ये जबाबदारी सांभाळत आहेत. नमस्कार सर. अविरत थोडं सोशलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज 6 जानेवारी पत्रकारिता दिन. पत्रकाराची समाजाला गरज काय? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आजपर्यंत तू जसं मगाशी म्हणालास तसं मी अनेक वेळा अनेकांचे इंटरव्ह्यू घेतले, पण माझा इंटरव्ह्यू घेण्याची आज ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या मनामध्ये काय धाकधूक असते ते आज मी थोडंसं अनुभवतो आणि तुम्ही सगळी तरुण मंडळी इंटरव्ह्यू घेणार म्हणून तर मला जास्त टेन्शन आहे. मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय पत्रकारितेची जी सगळी परंपरा आहे ती ह्या 2 गोष्टीतून झाली. एक तर स्वातंत्र्य लढ्याशी तो पत्रकारिता जोडली गेलेली आहे आणि दुसरं सामाजिक सुधारणांशी ती जोडली गेलेली आहे. आता पत्रकारितेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. कोणी त्याला लिटरेचर रिटन इन हरी म्हटलं आहे किंवा ऑस्कर वाईल्डसारखा माणूस असं म्हणतो की ज्या लिखाणामुळे कोणालाही समाधान मिळेल, जो आनंदी होईल, ती पत्रकारिताच नाही तर तो एक PR स्टफ आहे असं त्याने म्हटलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या पत्रकारितेच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पत्रकारिता म्हणजे आज आपण आता बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख केला, त्याच्यावर मी नंतर थोडं सविस्तर बोलतो, पण आधी एक सुरुवात म्हणून सांगतो की बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या काळात पत्रकारिता केली त्या काळाच्या गरजा आणि आताच्या काळाच्या गरजा या पूर्णपणे भिन्न आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झालेले आहेत. विशेष करून 1991 मध्ये जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर देशाने अनेक क्षेत्रामध्ये जी स्पर्धा निर्माण झाली ती आज पत्रकारितेच्याही क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि पत्रकारिता ही एकेकाळी ज्याला आपण म्हणूया की ते काय स्वातंत्र्य लढ्यासाठी घेतलेलं व्रत असेल किंवा काय असेल, त्याच्यामधून आज पत्रकारिता हा एक निश्चितच त्याला एक व्यावसायिक स्वरूपसुद्धा आलेलं आहे. म्हणजे ही जी काही वृत्तपत्र आहेत ती कुणाच्या तरी मालकीची आहेत आणि तो त्यांचा वृत्तपत्र चालवणं हा एक व्यवसाय आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारितेकडे बघताना आजही आपण जर समजा त्या जुन्या चष्म्यातून जर बघायला गेलो तर मला असं वाटतं तो पत्रकारांवर आणि ह्या संपूर्ण व्यवसायावर एक अन्याय होईल. त्यामुळे ह्याच्याबद्दल मी नंतर सुद्धा सविस्तर मध्ये बोलेन. पण हा मला असं वाटतं हा पत्रकारितेतला झालेला हा बदल आहे काळाच्या ओघामध्ये. तुम्ही असं म्हटलं की पत्रकारितेमध्ये बदल झालाय. त्या काळातील गरजा वेगळ्या होत्या, आत्ताच्या गरजा वेगळ्या आहेत. तर आज जेव्हा आपण पत्रकारितेकडे बघतो तेव्हा एक दिसून येतं की आपण लहानपणापासून ऐकलेलं असतं आपल्या शाळेच्या गोष्टींमध्ये किंवा आपल्या एज्युकेशनच्या त्या कालखंडामध्ये की पत्रकार किंवा पत्रकारिता निपक्षपाती असावी, निर्भीड असावी, निर्वेद असावी. पण आज आपण बघतो की अनेक पत्रकार एका विचाराला धरून काम करतायत, एका विचारासाठी काम करतायत आणि त्या विचारामधून काय म्हणतात त्याला मोटिवेशन घेऊन त्या पद्धतीने जनतेसमोर सत्य मांडतायत. तर ते किती योग्य आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की पत्रकारालाच नाही तर प्रत्येक देशातल्या माणसाला राजकीय भूमिका ही असलीच पाहिजे. आणि कुठलाही माणूस हा त्याला भूमिका नाही असं असतच नाही. प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक माणसाचं एक काही ना काहीतरी मत असतं. म्हणजे अगदी जसं आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल सुद्धा आपलं एक मत असतं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा मत असतं आणि पत्रकाराचं तर ते असायलाच हवं, याबद्दल काहीच वाद नाही. प्रश्न जो आहे तो हाच आहे की एखादी भूमिका तुमची आहे म्हणून दुसऱ्या भूमिकेशी तुम्ही किती फटकून वागायचं किंवा त्या बाबतीत ती भूमिका जी आहे तिला स्थान देताना किती अन्याय करायचा हाच प्रश्न आहे. आणि हा बरोबर मुद्दा हा अगदी रास्त आहे की काही प्रमाणामध्ये ते होत आहे. आता त्याचे मी मगाशी म्हटलं तोच परत संदर्भ येतो की त्याची जी मुळं आहेत ती ह्या वृत्तपत्र किंवा वाहिन्यांच्या मालकीशी संबंधित सुद्धा जोडलेली आहेत. म्हणजे समजा आपण असं गृहीत धरू की एखाद्या वाहिनीचा मालक हा एखाद्या पक्षाचा खासदारच असेल तर साहजिकच त्या वाहिनीवरती
जे काही प्रक्षेपित होईल त्याच्यामध्ये निश्चितच काही गोष्टींना गाळलं जाईल किंवा काही गोष्टींना काही निकष लावून टाळलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे समजा एखाद्या वृत्तपत्राची जी मालकी आहे ती जर समजा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे असेल तर त्या दृष्टिकोनातून त्या वृत्तपत्राच्या धोरणावरती निश्चित परिणाम होणार. मी मगाशी म्हटलं तसं की ही वृत्तपत्र जी किंवा ह्या वाहिन्या ज्या आहेत ही एक म्हणजे ही बिझनेस हाऊसेस आहेत, हे आपण आता स्वीकारलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये ह्या सगळ्या व्यवसायांसाठी चालवण्याकरता शेकडो कोटींची गुंतवणूक करावी लागते आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये एवढी मोठी गुंतवणूक होते तेव्हा त्यासाठी वित्तसंस्था असतील, बँका असून ह्याच्याकडून अर्थसहाय्य घेतलं जातं आणि मग ते अर्थसहाय्य घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ते रिटर्न केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्याचबरोबर मग रेव्हेन्यू हा सुद्धा भाग येतो. एकेकाळी वृत्तपत्र जी होती ती त्या मालकांपेक्षा सुद्धा संपादकांच्या नावाने अधिक ओळखली जायची. संपादक ही त्या वृत्तपत्राची ओळख होती. पण कालांतराने म्हणजे मी म्हटलं तसं 91 मध्ये जेव्हा आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि जेव्हा ही बिझनेस मॉडेल्स झाली, म्हणजे जेव्हा वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाने असं सांगितलं की आम्ही केवळ आता न्यूजच्या बिझनेसमध्ये नाही आहोत तर आम्ही ॲडव्हर्टायझिंगच्या बिझनेसमध्ये आहोत, तेव्हाच एक कुठेतरी हे अधोरेखित झालं की ही जी काही वृत्तपत्र आहेत तर त्यांच्याकडे आता ते व्यवसाय म्हणून पाहत आहेत. आणि मग जेव्हा तसं झालं तेव्हा साहजिकच हा भाग आला की रेव्हेन्यू मिळाला पाहिजे. रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनातून एखादं वृत्तपत्र किंवा एखादी वाहिनी जर सक्सेसफुल झाली नाही किंवा नसेल तर ती बंद करावी लागते. आपण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे अनेक दाखले बघितले आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस एखादा पैसे एखाद्या उद्योगामध्ये लावतो तेव्हा साहजिकच तो ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो की मी काय दाखवलं तर मला लाभ होईल, काय मी दाखवू शकतो. समजा मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये दाखवलं आणि त्यामुळे मला त्याच्यामुळे जर त्रास होणार असेल, उद्या समजा ईडीची चौकशी माझ्या मागे लागणार असेल, उद्या आणखीन काही सीबीआय माझ्याकडे किंवा इन्कम टॅक्स विभागाच्या धाडी माझ्यावर पडणार असतील तर मी ते दाखवू की नको दाखवू. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या बदललेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आता ही सगळी बिझनेस मॉडेल्स आहेत आणि त्याच्यातलं काही सक्सेसफुल आहेत, काही फेल्युअर आहेत, काही काळासाठी सक्सेसफुल ठरली, काही सक्सेसफुल ठरतील. पण सांगायचं तात्पर्य काय, त्यामुळे आज आपण या सगळ्या माध्यमांकडे, मग ती वाहिन्या असो, वृत्तपत्र असो, .com कंपन्या असो किंवा काही असो, यांच्याकडे किंवा यूट्यूब चॅनल्स असतील तर या सगळ्यांकडे आपण आता त्याच जुन्या चष्म्यातून पाहू नये, कारण तसं करणं हे खूप मोठं अन्यायकारक ठरेल. मग पण ते योग्य आहे का की आपण जसं म्हणतो की पत्रकारिता गरज वेगळ्या होत्या पण पत्रकारिता लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचवण्यासाठी असाव्यात, पण जर अशा पद्धतीने ते बिझनेस मॉडेल झाले तर मग लोकांपर्यंत सत्य पोहोचणं फार अवघड होऊन जाईल. मग लोकांना एक प्रकारचा म्हणतात ना एक चष्मा दिला जाईल आणि त्या चष्म्यातनं ज्या कलरचा चष्मा असेल त्याच कलरनं संपूर्ण जग दिसेल, ॲज इट इज काही दिसणार नाही. मग किती योग्य नाही. म्हणून मी म्हटलं ना की कसं आहे की सगळा समाज बदलला. म्हणजे मी आता उदाहरण देतो की मुंबई महापालिकेचं जे मुख्यालय आहे, जी ऐतिहासिक इमारत आहे, तिची जेव्हा उभारणी सुरू होती तेव्हा एक ब्रिटिश जो कंत्राटदार होता ज्याला ते काम दिलं होतं त्यानं एक तर ते मुदतीच्या अगोदर काम पूर्ण केलं त्या बिल्डिंगचं आणि त्याला जे पैसे देऊ केले होते त्याच्यातले पैसे महापालिकेला परत केले. आज मला तुम्ही सांगा की कुठल्या महापालिकेचा असा कॉन्ट्रॅक्टर आज आपल्याला शोधून मिळेल की जो केलेल्या काम तर वेळेवर करेलच, एस्केलेशन मागणार नाही आणि शिवाय केलेल्या म्हणजे दिलेल्या पैसे परत करेल, असं होत नाही. तर अशा खूप गोष्टी आहेत की ज्या समाजातल्या बदललेल्या आहेत आणि त्या सगळ्या आपण हळूहळू स्वीकारल्या आहेत. म्हणजे पद्धतशीरपणे म्हणजे थेट स्वीकारल्या असतील किंवा आपल्याला त्या स्वीकाराव्या लागल्या असतील. तर त्याचप्रमाणे आता माध्यमांमधले सुद्धा हे जे बदल आहेत ते आपल्याला स्वीकारावे लागेल. कदाचित असं होऊ शकतं की आपण म्हणालात तसं की समजा मी ह्या भूमिकेचा आहे तर मी ह्या विशिष्ट ह्या 2 वाहिन्या आणि ही एखाद दुसरी वृत्तपत्रच वाचीन. समजा मी त्या भूमिकेचा आहे तर मी त्या 2 वाहिन्या आणि ही 2 वृत्तपत्र वाचीन. अशा पद्धतीनं चॉईस करण्याचं सुद्धा एक म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आज उपलब्ध आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या वाहिन्या आणि वृत्तपत्र शिवाय यूट्यूब चॅनल्स उपलब्ध आहेत.
त्यामुळे तो प्रत्येक माणसाचा चॉईस असू शकतो की त्यानं काय बघायचं. कदाचित आपल्या राजकीय किंवा आपली जी मनोभूमिका असेल त्याला अनुकूल असं असलेली जी वाहिनी किंवा वृत्तपत्र आहे ते वाचण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला राहील. तर तुम्ही म्हणालात की हा व्यवसाय आहे, त्यानुसार तो चाललेला आहे, पण आपण असं म्हणतो की माध्यम हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. आणि आपण ऐकत आलोय की एखादी गोष्ट जर नियंत्रणात असेल, रेग्युलेशनच्या अंडर असेल, तर ती जास्त अधिक कार्यक्षमतेने ते काम करते. पण जेव्हा केव्हा प्रेसवर म्हणा किंवा माध्यमांवर म्हणा नियंत्रणाची किंवा रेग्युलेशनची गोष्ट अस्तित्व म्हणजे बोलली जाते, तर त्याला विरोध केला जातो का? कारण आमच्यावर प्रेशर निर्माण होईल, आम्हाला दबाव टाकला जाईल, आमचं काय म्हणतात मुस्कटदाबी केली जाईल वगैरे. तर तुम्हाला काय वाटतं की माध्यमांवर नियंत्रण असावं की नसावं, आणि असेल तर ते किती प्रमाणात असावं? माध्यमांवर नियंत्रण आहे. प्रेस काउन्सिल सारखी संस्था ही वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये एक झालेली आहे, स्थापन झालेली आहे अनेक वर्षापूर्वी. जर समजा एखाद्या माणसाला जे छापून आलेलं आहे वृत्तपत्रामध्ये त्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर तो प्रेस काउन्सिलकडे जाऊ शकतो. प्रेस काउन्सिल त्याच्यावरती त्याची दखल घेऊन सुनावणी घेईल, दोन्ही बाजू ऐकून घेईल आणि त्यानंतर त्यांना जे वाटतं ते निश्चितच त्याप्रमाणे निकाल देईल. प्रश्न थोडासा आहे तो वाहिन्यांच्या बाबतीतला आहे की वाहिन्यांच्या बाबतीत नियंत्रणाचं काय करावं, आणि त्याच्या बाबतीतला मुद्दा हा आता सुप्रीम कोर्टात, हायकोर्टातही चर्चेला गेलेला आहे. काही माणसांनी तोही मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यावर आत्ता मंथन सुरू आहे, काय कसं करता येईल. एक लक्षात घेतलं पाहिजे की नियंत्रण, मग ते नियंत्रण आणणारा कोण आहे इथपासून सगळं सुरू होतं. म्हणजे जर ते सरकार असेल तर मग आपण जसं म्हणालो तसं की म्हणजे मगाशी सुरुवातीला उल्लेख केला तू की आणीबाणीचा, की आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्रांनी एक मोठं कार्य बजावलं. त्यावेळेला जी एक दमनशक्ती सुरू होती देशामध्ये त्याच्या विरोधामध्ये हे केलं. आता सुद्धा आपण बघतो की आता सुद्धा आरोप होत आहेत की आत्ताचं जे सरकार आहे ते वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करू पाहतंय केंद्रातलं, अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. बहुमताचं जेव्हा सरकार असतं तेव्हा बहुमताच्या सरकारला असं वाटत असतं की ह्या सगळ्यावरती आपलं नियंत्रण असावं. मग ते इंदिरा गांधींच्याही काळात झालं असेल, आता मोदी आहेत, मोदींच्याही काळात ते काही प्रमाणात सुरू असल्याची टीका आपण ऐकतो. त्यामुळे नियंत्रण करणारी समजा यंत्रणा ही सरकारी असेल तर मग हे मुद्दे सुरू होतात की तुम्ही नियंत्रण का करताय, तुमचा हेतू काय, सरकारला त्या नियंत्रण ठेवण्यामागचा हेतू काय वगैरे असे हेतूवर होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की नियंत्रण करणारी जी काही व्यवस्था असेल ती जशी इथे प्रेस काउन्सिल आहे तशी एक इंडिपेंडंट असायला हवी, ती स्वतंत्र असायला हवी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे विचारांचे लोक असायला हवे किंवा ज्युडिशरी सारखी संबंधित लोक असायला हरकत नाहीत. आणि दुसरं असं आहे की स्वयंनियंत्रण हा सगळ्यात मोठा मला असं वाटतं महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे वृत्तपत्र असतील, वाहिन्या असतील, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनीच ह्याचं नियंत्रण स्वतःवर घालून दिलं पाहिजे की आपण काय दाखवायचं आणि काय नाही. म्हणजे ज्या दृश्यांमुळे देशामध्ये कुठेतरी दंगे पेटतील, कुठे समाजमन विचलित होईल, अशा गोष्टी दाखवणं टाळलं पाहिजे. म्हणजे जरी ते TRPशी संबंधित असलं किंवा जसं आता आपण टीका करतो की मुंबईवर हल्ला झाला तेव्हा एकीकडे कमांडो आत शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि ते कशा पद्धतीनं आत शिरण्याचा प्रयत्न करतायत ह्याची दृश्य वाहिन्यांवर दिसत होती. आणि मग त्याच्यातून एक टीका झाली की माध्यमांनी हे का दाखवावं, कारण आतमध्ये अतिरेकी जे कोणी घुसले होते त्यांनाही टीव्हीचा ॲक्सेस होता आणि त्यांना ते क्षणोक्षणी कळत होतं की कशा पद्धतीने कमांडो आपल्यापर्यंत येत आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की हाच भाग आहे, माध्यमांनी स्वतःवरती नियंत्रण ठेवणं, स्वयंशिस्त घालून घेणं, हा त्याच्यातला सगळ्यात जास्त मला असं वाटतं योग्य भाग ठरेल.